लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वलांडी येथे मोहम्मद रफी सय्यद यांच्यातर्फे इफ्तार पार्टी। वलांडी येथे इफ्तार पार्टी व स्नेहभोजनाच्या माध्यमातून एकतेचा संदेश। लातूरच्या देवणी तालुक्यातील वलांडी येथील प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद रफी सय्यद यांच्या निवासस्थान परिसरात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला। सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना हे अंतिम टप्प्यात आला असून या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव रोजा उपवास ठेवतात, तसेच अल्लाहची प्रार्थना करतात व कुराण ग्रंथाचं पठण करतात। मुस्लिम समाजातील नागरिक, महिला, लहान मुले तपतपत्या उन्हात 13 ते 14 तास रोजा उपवास ठेवून महिनाभर अल्लाह ईश्वराची प्रार्थना करत असतात। यावेळी मोहम्मद रफी सय्यद यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्ते अभयदादा साळुंखे, दिलीप पाटील नागराळकर, बसवराज पाटील नागराळकर, अविनाश रेशमे, अजित बेळकोणे, राम भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व अनेक मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद सर यांनी केले, तर आभार अंकुश गायकवाड यांनी मानले। ही इफ्तार पार्टी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हाकीम बोर्डीवाले, यासीन मुर्शेद, अंकुश कांबळे बोंबळीकर, शिवाजी बेबिन नवरे टाकळीकर, मेहबूब सौदागर, मकबूल वलांडीकर यांनी परिश्रम घेतले होते। माझा एकच उद्देश होता, मी एका छोट्याशा गावामध्ये जन्माला बोललो। माझ्या गावामध्ये मुसलमानाचे 2 घर, बाकीचा लिंगायत समाज, मराठा समाज, धनगर समाज मोठ्या प्रमाणात। मग गावामधील तो जो समाज आहे, मुसलमान समाजाला नवऱ्याचा सण आला, पुरणपोळी करायचं, पहिल्यांदा मुसलमानाला जेवायला बोलवायचं, त्यांना जेवल्यानंतर त्यांचे बाकीचे सर्व मेहमान जेवायचे। शेतामध्ये खळ म्हणून आपण म्हणतो, ढवारा करायचे। त्या ढवाऱ्यामध्ये मुसलमान आला का, जंगम आला का, फलाना व्यक्ती आला का, मानकरी त्या गावाचा जो काही असतो तो आला का, असं म्हणायचे। आणि त्या लोकांना अगोदर जेवण दिल्याशिवाय हे लोक खायचे नाही। एखादा मुसलमान एखाद्या गावामध्ये समजा त्या पोळ्याला पूजा करायची, त्याच टाइमला मंदिराच्या आजूबाजूला बैल फिरून आल्यानंतर सगळ्यांची ती एकच वेळ। मग आता गावामध्ये 100 घर आहेत, 100 घरामध्ये सगळ्यांच्या। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।